हे बघा, पालक घरच्या घरीच बी तयार. हीच बीज पडतंय आणि कुठं कुठं मोड उगवून येते. पुन्हा ह्याला लावायची पण गरज लागत नाही पालकाला. बघा कसं चांगलं आला. ते काय काळं झालेलं नव्हतं बी. इथं पाणी चांगलं भेटलं त्यामुळं वेल चांगली लांबलेत काकडीची. खाली जरा पाणी कमी जात आहे ना, त्यामुळं वाढायला नाहीत. हे बघा मका. बघा ही बुडी आहे की बाल. बघा कसे भारी दिसते. हे आळी पडली असली मकावरती, त्यामुळं मकाला काय सुधरून देत नाहीत. हे बघितलं का. तर ह्याच्यावर कोणतं तुम्ही औषध फवारता, म्हणजे ह्या रोगावर, ह्या आळीला थांबवण्यासाठी कुठलं औषध वापरता तेवढं कमेंटमध्ये सांगा. मग हे बघा कसं केलं. त्याचा जी मकाचा तुरा असते तेच पूर्ण खाऊन टाकलं. या आळ्या लय वैताग द्यायला लागलेत मकाला. कसं केले मका. तुम्ही कोणतं औषध वापरता असं ही झाल्यानंतर, आळी पडल्यानंतर मकावरती? हो का, पूर्ण खाऊन घेतलं. चांगली आली होती पण लय खाल्लंय आळ्याने. त्याला उपाय काय, म्हणजे नैसर्गिक असेल तर सांगा, किंवा मग कुठलं औषध वगैरे वापरत असेल तसं पण सांगा. नैसर्गिक म्हणल्यावर तर चांगलंच आहे, कारण कणस वगैरे खायला बरं पडतं. परत ते कणस खाऊ वाटत नाहीत ना विष फवारल्यानंतर. हे बघा गहू. गव्हाला आपल्याकडे काय फवारणी वगैरे नसते, काय नसते. चांगला आलाय गहू. ते बघा आर्यन मोहरी काढत बसलाय तिथं, दिसला का? तुला मोहरीचा नाद लागलाय, मोहरी काढत बसलाय. आता निहून बडवली असती ना नंतर. चल आता एक झाड अख्खं ते खालीच लुळवून टाकते, सगळं सांडून टाकतंय. त्याला काय काढता येत नाही, काय नाही. बघा एका गव्हाचा किती मोठा ठोंब झाला आहे. बघा ही एकच गव्हाचा ठोंब आहे एवढा मोठा. काळ्या रानाची ही किमय असते. काळं रान खूप महत्त्वाचं आहे. तांबड्या रानावर एवढा फुटवा होत नाही, गहू म्हणा किंवा ऊसाचा म्हणा. काही आमच्या शेजारचा हरभरा काढून झाला आहे. आमच्या इकडलं थोडं थोडं पाणी गेलेलं आहे. इथं हरभरा ओला राहिला आहे, पलीकडल्याला पाणी भेटलेलं नाही. तिला आमचं पाणी गेल्यामुळं तिथं हरभरा तेवढा ओला झाला आहे. ते मध्ये कुरडूचं झाड दिसलं का? आता नसतंय सहसा कुरडू, पावसाळ्यात येतंय. ए चल आर्यन, चल ना. लय ऊन लागायला लागले मरणाचं. बसले उन्हात एकटंच. मोहरी काढत. आता बघू किती काढताय ते. खायापुरती काढताय काय की वर्षभराची. त्याला वाटतं असंच काय की बडवायचं, माहीत नाही त्याला. गहू एकदा खुरपून घेतला होता, उसून गहू, तर ह्याच्यात तण नाही बघा. पलीकडलं राहिलंय खुरपायचं. काही मोहरी एखादी राहिलेली, काय नाही, सगळी मोहरी मोहरी. जिकडे बघून तिकडे मोहरीच आहे. ते पण कचऱ्यामध्ये आलेली असते, ती काय लावलेली नाही, काय नाही. हे असली झाडं असतात का तुमच्याकडे बांधावर? ह्याच्यात कसले बी आले, किडे पण आहेत बघा ह्याच्यात. बापरे, बरंच आहे. मला काय म्हणतात ते मला पण माहीत नाही. हे काही कुरडू हे आहे का तुमच्याकडे? हे काही बोंडाचं फुलं बी छान येते त्याला.
काय गवताची नाव काय माहिती नाही, ते बघण्यात असते दररोज, पण माहिती नाही ती नाव नेमकं काय आहे हे. काही बांधायला असले काही कुरडू वाळल्याला. हे बी दाखवायचं का तुम्हाला कुरडूचं? सगळंच उडून गेलं बी असं इथं. आता ह्याच्यातलं दाखवते. थोडं आपल्याला बघण्यापुरतं भेटलंय. असलं असतंय हे बघा, कसलं भारी दिसायला तर दिसतंय, कांद्याच्या ब्यासारखं. तर त्या कुरडूच्या ह्याच्यातले असेल बी. बघा एकच नंबर आहे एवढं. झाला तर लोकांचे काढायला चालू झाले, तर आम्ही उशिरा पेरल्यामुळं लावल्यामुळं उशीर व्हायला लागला ह्याला. ऊस लावून पुन्हा लावायचा होता गहू, त्यामुळे उशीर झाला. चला तर मग नमस्कार. आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ बाद झाला.